एक सांगा, तुम्हाला नेहमी टीका करताना तुम्ही वैयक्तिक टीका का करता? वैयक्तिक म्हणजे काय करतोय का? शिवाय देतोय का? बिलकुल देता. आईवरून शिवाय दिली कुणाला? तुम्ही कोणाचे बाप काढतात, कोणाची आई काढतात, तुम्हाला तर नाही, फक्त- असं काय नाही. तुम्ही त्याच्या मागचा विषय तुम्ही समजून घ्या ना. काय ह्याच्यात समजून महाराष्ट्राची सुसंस्कृतपणा, महाराष्ट्राचे संस्कार, अरे म्हणजे कुणी कुठल्या काही पुस्तकात दिले का? तुम्ही म्हणाल ते संस्कार, तुम्ही म्हणाल ती संस्कृती, म्हणजे तुम्ही दरोडे टाकणार, तुम्ही भानगडी करणार, आम्ही त्याच्यावरती बोललो तर तुम्ही मग आमच्या वैयक्तिक विषयावरती येणार. पण ह्याच्याने तुम्हाला अधिकार मिळतो, तुम्ही कोणाचा कुठला? आईबाप काढायचा. नाही नाही, असं काही विषय नाही. प्रत्येक स्टेटमेंटचा विषय तुम्ही नीट समजून घेतला पाहिजे. तुम्ही जर त्याचा गैरअर्थ काढणार असाल तर मग तुम्ही, मराठी भाषा आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तुम्ही अर्थ काढू शकता. तुम्ही भाषेवरती हा मुद्दा नेला म्हणून मी तुम्हाला तुम्ही म्हणतात की त्याच्यात काय तुम्हाला गैर वाटत नाही का, संस्कार वाटत नाहीत. मी तुमचे एक व्हिडिओ, आमच्याकडे आता आम्ही एक नवीन सेगमेंट सुरू केले, लाव रे तो व्हिडिओ. करा ना. तुमचेच व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तुम्हाला याच्यात काही गैर वाटत नाही का? तुमचं आत्ताचं मागे जी आता ही सगळी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, ज्याच्यात तुम्ही म्हटलं मी कोणाचे आईबाप काढत नाही का वगैरे, तुम्ही एक तुमचं राजाराम बापूंबद्दलचं, जयंत पाटलांच्या वडिलांबद्दलचं एक स्टेटमेंट, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मला तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन द्या नक्की. हा, द्या ना, म्हणतात की मला दाखवा. त्यात काय नाही. दाखवा. तो राजाराम बापू बद्दलचा व्हिडिओ आपण दाखवूया. तुझ्यासारखी नाही, तू राजाराम पाटलांना मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला. आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे. ह्याचा अर्थ काय? आता हे स्टेटमेंट तुम्ही दाखवलं, मागचं मी काय भूमिका मांडली, कशाच मागची भूमिका ऐकून घ्या. सोडूया ना. नाही 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 नाही, मागची- असं नाही ना, असं हा होत याची नाही. अवलाद, आता मी तुम्ही शब्द कराल बोलू शकत ते नाही. मी खपून घेणार, असं होत नाही. तुम्ही कुणी काय कराल, माझं करिअर उद्ध्वस्त कराल, तुम्ही आम्हाला बदनाम कराल, तुम्ही आमच्या जिल्ह्यातले सगळे कारखाने ढापाल. राजाराम बापूंनी सांगितलं होतं का कारखाने ढाप म्हणून तुम्ही या आईबाप- तालुक्यातले? तुम्ही आईबाप काढाल कोणाचा? अरे पण तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या ना. अर्थ गावाकडे आहे? आपण काय राहत अर्थ आहे? होतो, एखाद्या वेळी दत्तक पण घेतला असेल, तुम्ही गैरअर्थ काढायची काय गरज आहे? तुम्ही अजूनही चुकीचं बोलताय. हो, गावाकडे असं असू शकतं ना. गावाकडे पूर्वी लोक, तुम्ही फार व्यक्तिगत टीका करताय. नाही नाही, व्यक्तिगतचा विषय. अरे तुम्ही माझं जीवन उद्ध्वस्त करता. जेव्हा आम्ही हिंदूच्या बाजूने भूमिका घेतो, इस्लामपूरचं ईश्वरपूर करतो, तेव्हा तुम्ही आमच्या विरोधात काही षडयंत्र करता, खालच्या लेवलला जाता. एखादा कर्मचारी आत्महत्या करतो, तुम्ही आमच्या नावानं त्या लोकांना तयार करता की बाबा नो आत्महत्या त्यांचं नाव घ्या. हे चालतं? हे कुठली संस्कृती आहे? पण तुमचं सरकार आहे ना, हे होऊ द्या कुठले? ना चौकशी. अरे ते होऊ द्या ना नंतर, पण हे संस्कार कुठले आहेत तुमचे? कायदेशीर मन- लढा तुम्ही, तर आरोप खोटे आम्ही आहेत तर ना. कायदेशीरच लढतोय ना. मग ही अशी भाषा वापर आम्ही कायदेशीरच लढतोय ना. आम्ही कायदेशीरच लढतोय, पण भूमिका आम्ही मांडायला नको लोकांच्या समोर. का आम्ही गप्प बसायचं? हा नाही, तुम्ही आमच्यावर आरोप केला आणि मग आम्ही सण करतो आणि महाराष्ट्रभर तुम्ही आमच्या नावाने परत डांगोरी पिटा इकडे येऊन की गोपीचंद पळकर असा त्रास देतोय, तसा देतोय, आत्महत्या करायला भाग पाडतोय. अरे मी दहीहंडीचा कार्यक्रम घेतला, तुम्ही त्या व्यापाऱ्यांच्याकडे लोक पाठवताय की त्यानं काय वर्गणी गोळा केली का, त्याच्यावर खंडणी दाखल करा. हे काय प्रकार आहे? ह्याच्याबद्दल तुम्ही कुणी बोलत नाही. मग हे कुठला सुसंस्कृतपणा आहे?